तुमच्यासमोर उभं असलेलं हे भव्य आणि दिमागदार मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव. हे मंदिर म्हणजे भारतीय वास्तुकलेचा एक चमत्कारच आहे. 10व्या शतकात परमार राजांच्या काळात हे मंदिर उभारलं गेल्याचं मानलं जातं. या मंदिराकडे पाहताना तुमची नजर सर्वात आधी स्थिरावते ती याच्या उंच शिखरावर. हे शिखर इतकं उंच आणि देखणं आहे की जणू ते आकाशाशी संवाद साधत आहे. मंदिराच्या भिंतींवर बारीक नजरेने पाहिलं तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक दगडात एक कठा कोरलेली आहे. देवी देवतांच्या मूर्ती, नर्तकी आणि सुंदर नक्षीकाम हे सगळं पाहून आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. आता वळूया या ठिकाणच्या खास महत्त्वाकडे. नर्मदा नदी 1300 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे, पण तिचं मधलं टोक म्हणजेच केंद्रबिंदू हे नेमावर आहे. म्हणूनच याला नाभी स्थान म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर समोर दिसणारं शिवलिंग अतिशय तेजस्वी आणि जागृत आहे. असं म्हटलं जातं की अनेक ऋषीमुनींनी आणि सिद्धांनी येथे तपस्या करून सिद्धी प्राप्त केली. म्हणूनच या महादेवाला सिद्धेश्वर असं नाव पडलं. इथली शांतता इतकी खोल आहे की तुम्हाला स्वतःच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येईल. इथली ऊर्जा तुमच्या मनातील सर्व ताणतणाव दूर करून तुम्हाला प्रसन्न करते. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली गेलं की समोर दिसतो तो विस्तीर्ण नेमावर घाट. नर्मदेचं पात्र इथे इतकं शांत आणि विशाल आहे की ते पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. भाविक इथे श्रद्धेने स्नान करतात आणि मातेची ओटी भरतात. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी इथे असाल तर भाग्याचेच म्हणावे लागेल, कारण सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा आकाशात रंगांची उधळण होते आणि घाटावर नर्मदा आरती सुरू होते तेव्हा संपूर्ण वातावरण हर हर नर्मदेच्या जयघोषाने दुमदुमून जातं. ती वेळ, तो प्रकाश आणि तो मंत्रोच्चार, हा अनुभव तुम्ही आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. मित्रांनो, नेमावरचं हे सिद्धेश्वर मंदिर आणि नर्मदा घाट म्हणजे भक्ती, शक्ती आणि कलेचा सुंदर संगम आहे. जर तुम्हाला कधी शांततेच्या आणि ईश्वराच्या शोधात जायचं असेल तर नेमावरला नक्की या. आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसाठी जोडलेले रहा. हर हर नर्मदे, हर हर महादेव.